बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दत्तात्रय मानुगडे लिखित कादंबरी आणखी एक सावित्री, प्रकरण 9. दिवस पुढे पुढे पळत होते. सिनूच्या घरात आता भांडणाची चांगली सवयच लागली होती. यांच्या भांडणाला शेजारी वैतागून गेले होते. रोजच मरे त्याला कोण रडे अशी अवस्था रेल्वे कॉलनी झाली आहे. सकाळ झाली. सिनू नेहमीप्रमाणे बाहेर पडला, पण सावित्री त्याला बाहेर सोडायला आली. ती खुशीत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. माझ्या मनाला वाटलं यांचं भांडण मिटलं की काय. 4 दिवसात एवढा फरक व्हावा. या पांढरीचा देव मयाप्पा सिनूला पावला की काय. खरंच सिनूचं भांडण मिटावं, त्यांचा संसार सुखाचा चालावा असं मला वाटत होतं. इतक्यात इतका फरक कसा पडावा. कारण असं समजलं की सिनूचा मुलगा सुरेश याचा वाढदिवस रात्री झाला म्हणे. रात्री सिनूच्या घरात भांडण काही नव्हतं. आनंदी आनंद होता. परवा तर सिनू सोडचिठ्ठी द्यायला तयार झाला होता. हे तर साप मुंगसाचं भांडण आहे, याचं काही गॅरंटी नाही. साप मुंगसाची दुश्मनी कधी संपत नाही, पण यांचं भांडण आजचं नाही, गेल्या 4 वर्षांपासून सुरुवात झाली आहे. देवादिकांनी यात हात टेकले आहेत, मग मामुली माणसात यात प्रश्नच येत नाही. गरम नरमचा हा मामला मला तसा कठीणच वाटत होता. सामोपचारपणात हा संघर्ष मिटायला हवा होता, पण यात दोघंही ऐकून घ्यायला तयार नाहीत. सुक्या गवतात एखादी आगीची ठिणगी पडावी व त्याची आग लागावी असा प्रकार सिनूच्या घरी चालू होता. या शनीच्या साडीसातीतून प्रत्येकाला जावं लागतं. माणसाच्या राशीला एक फेरा आहे म्हणून काही माणसं मारुतीच्या सेवा व शनिदेवाची भक्ती करतात, तर काही जण म्हणतात एका राशीला बरीच वर्ष शनी असतो म्हणे. हा शनी देवादिकाला सुटला नाही, मग माणसांची व्यथा सांगायला नको. अशा पद्धतीने सिनूच्या मागे शनी लागला होता. सिनूने हल्ली सावित्रीवर बारकाईनं लक्ष ठेवलं होतं. ती दुपारी कुठेतरी जाते, फोन कुणाला करते, तो मंगम्माकडून सारखी माहिती घेत होता. एके दिवशी सावित्री नेहमीप्रमाणे फोन करायला गेली. तिच्या भावाने फोन उचलला. बोलत बोलत तो वैतागला होता. त्यानं फोनवरच सांगितलं की तू व तुझा नवरा बसवराबादला निघून या. त्याला विश्वासात घेऊन सांग की इकडं आई फार आजारी आहे असा बहाणा करून सांग. पुढचं मी काय करायचं ते ठरवलं आहे. अक्का, आता गप बसून काही उपयोग नाही. आता या 4 महिन्यात तुला मी मोकळं करणार आहे. असा फोन झाल्यावर सावित्रीला फार आनंद झाला. ती सरळ घराकडे आली. 1 आठवडाभर ती शांत राहिली. 1 आठवड्यात सारं घर शांत झालं. ते मंगम्मा व सिनूला चांगलं बोलू लागली. रात्री 3घजण जेवण करून दारात बसली. सावित्री म्हणाली, अहो ऐकलं का. काय. दादाचा परवा पूर आला होता. काय म्हणत होता. गेल्या 15 दिवसांपासून आईची तब्येत बिघडली आहे. काय होतंय मामीला. ताप भयंकर आहे. दवाखान्यात गेली नाही का. काय उपयोग, ताप उतरणार नव्ह. मग निरंजन महाराजांचं तीर्थ द्यायचं, तेच चालू आहे म्हणे. मग वाटेल की बरं. हे हवामान बरोबर नाही. पण दादा म्हणत होता. काय सांगशील काय नाही. दादांनी सांगितलं की आईला बघाय दोघंही या, तिच्या मनाला जरा बरं वाटेल. आई सारखी म्हणते की माझा जावई माझी सावित्री यांना मला भेटवा. मला माझी काय खात्री वाटत नाही. माझी एवढीच इच्छा आहे. मुलीचं लगीन बघितलं, तिचा मुलगा बघितला, आता मी डोळे मिटायला तयार आहे. होय सावित्री, मामीचं वय झालंय आता. म्हाताऱ्या माणसाला केव्हा काय होईल ते सांगता येत नाही. सावित्री,
गेले कित्येक दिवस आपण असं एका ठिकाणी कधीच बोलत बसलो नाही. आपल्या घरात नेहमी भांडणं आपणाला कोणी काय केलं देव जाणे. आता इथून पुढं आपण भांडत बसायचं नाही. एका विचारानं राहायचं असं मवाळ तू कधी बोलली नाहीस. वहिनी, तू आज किती चांगली बोलत आहेस. मला तर आज तुझ्यावरून काहीतरी ओवाळून टाकावं वाटतंय. मंगम्मा म्हणाली. मला तुम्ही दोघंही माफ करा. मी एवढ्या दिवस भांडले याचा मला पश्चाताप झाला आहे. आता मला निरंजन महाराजांचा साक्षात्कार झाला आहे. मी हे भांडण करणार नाही. आजपासून नवीन विचार घेऊन जगणार आहे. इतका मला सोन्यासारखा पती, देवगुणाची नणंद तुम्हाला मी ओळखू शकले नाही. तुमचं मी मोठेपण ओळखू शकले नाही. अपुऱ्या बुद्धीनं मी तुमचा छळ केला, पण माझ्यातलं मी पण गेलंय. आता मला क्षमा करा. सावित्री, मी तुला क्षमा केली आहे. अगं, हा संसार आपल्या दोघांचा आहे. या तिराईत माणूस भाग घेऊन आपलं भांडण मिटवणार आहे काय. मंगम्माच्या लग्नाला पैसे लागणार. तिच्या भवितव्यासाठी मी विमा उतरला. तिच्या पुण्याईनं आपल्याला काही कमी पडणार नाही. पण हे तुझ्या लक्षात आलं नाही आणि इथूनच आपल्या भांडणाला सुरुवात झाली. आपलं हसू झालं तरी लवकर तुझ्या लक्षात आलं म्हणून बरं झालं. नाही तर दोघांपैकी एक जण गेलं असतं. माझ्या आई दादांची पुण्याई आहे म्हणून हा आठवडा शांत गेला. मी या भांडणात म्हणत होतो, या जगात देव नाही. या अगोदरही देव केला, पण या आठवड्यात मला चांगली प्रचिती आली. साक्षात महाराजांनी तुला शहाणं केलंय. सावित्री, या आठवड्यात 10 दिवस रजा काढून मामीला बघून येऊया. येताना निरंजन महाराजांचं दर्शन घेऊन येऊया. अगदी माझ्या मनातलं बोलला बघा. मी तर काय पाहिजे म्हणून भांडण करते का माझ्या मगाशांनी लागलाय की काय, हे त्या देवालाच माहिती. माझा असा कसा माता फिरला व मी तुमची वाईट झाले. तुम्ही रेल्वे सर्वंट, पण मी सहभागी. मला या सोन्याच्या संसारात खाता येत नाही, हे माझंच दुर्भाग्य, असं मला दादा फोनवर म्हणत होता. आणखी काय म्हणत होता तुझा दादा? तुमची व मंगम्माची स्तुती करीत होता. उलट तोच मला नावं ठेवीत होता. चांगल्या ठिकाणी तुला खाता येत नाही म्हणत होता. माझं चुकलं. मी असं तुमच्याशी भांडायला नको होतं. घड्याळात रात्रीचे 6:30 वाजून गेले. कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी गाडी गेली. या दोघांच्या चर्चेला महापूर आला होता. शेजारची माणसं आश्चर्य करीत होती. एक आठवडाभर यांचं भांडण नाही, हे भांडण मिटलं आता असंच वाटत होतं. पण हे न मिटणारं भांडण होतं. कारण सावित्रीला तिच्या भावानं सिनूला विश्वासात घ्यायचं. गोड बोलून खोड मोडायची. याप्रमाणे सिनूचा अगोदर काटा काढायचा आणि नंतर मंगम्माचा काटा काढून या दोघांना संपवायचं, असा भेद पक्का केला होता. पण याची एवढे दिवस संधी येत नव्हती. ती आता चालून आली. पण भोळ्या मनाच्या सिनूला व मंगम्माला सावित्रीचा व तिच्या धूर्त भावाचा डाव समजलाच नाही. धूर्त माणसे फार वेगळ्या स्वभावाची असतात. कधी काय करतील ते सांगता येत नाही. निव्वळ मंगम्मामुळं स्वतःच्या बहिणीचा संसार संपत असेल तर तिला जिद्दी का ठेवावी. गेली कित्येक दिवस मंगम्माला मुलीसारखं चांगलं सांभाळून तिनं घरात इंगाळ पसरावेत. शेवटी हे प्रकरण कुठंतरी थांबलंच पाहिजे. यावर हा तोडगा चांगला आहे, असा विचार सावित्रीच्या भावानं केला होता. त्यांच्या हाताशी गुंड होते. त्यांच्या माघारी सारा पैसाच पैसा. पैशांसाठी काही भानगडी ही माणसं करतात. हे उदाहरण म्हणजे सिनूचा मेहुणा होय. पैसा हा चांगला नाही. यामुळं सारी नाती तुटतात, तर काहींचा मृत्यू होतो. कामापुरता पैसा ठीक आहे, ठीक आहे, पण ज्याला काम मिळालं नाही तो पैसा मिळवण्यासाठी नको ते धंदे करतात.
आणि शेवटी पोलिसाला सापडतात. मुंबई, पुणे, बेंगळूर या शहरात ग्रामीण भागांची उन्हाळ मुलं निव्वळ हाच धंदा करतात. लवकरात लवकर श्रीमंत व्हायला एकमेव मार्ग आहे. एवढी पोलीस तैनात असूनसुद्धा गुन्हेगारी कमी आहे असं म्हणता येणार नाही. दादा माणसांचे काळे धंदे म्हणजे बसवराबादचा दादा होय. या वीतभर पोटासाठी खऱ्याचं खोटं सांगून जीवन जगणारी माणसं आपल्याजवळ असतात, पण या धावत्या जगात कुणाच्या लक्षात येत नाही. म्हणूनच अडाणी मताच्या माणसांची फसगत होते. आज सकाळी सिनू आनंदात होता. मला वाटत होतं याला लॉटरी लागली की काय. माझ्याजवळ तो आला व म्हणाला, भैया नमस्ते. नमस्ते नमस्ते. अरे सिनू, तुझा काय पत्ता आहे की कामावर? आज AN साहेब आले होते म्हणून मगाशी गडबडीत होतो. आठवडा झाला घर शांत दिसतंय. होय भैया, भांडण मिटलं की. काय जादू झाली देव जाणं. सावित्री आता चांगली बोलते. तिच्या मनातला राग गेला आहे. भैया, या भांडणामुळं मी माणूस पण हरवून गेलो होतो. एका आठवड्यात निरंजन महाराजांनी सारी सूत्र हलविली. महाराजांच्या कृपेनं व सिद्धारूढ स्वामी यांच्या आशीर्वादानं अजून तरी भांडण नाही. शेवटी माझी कणव देवाला आलीच, पण मला सासरवाडला जायला हवं. का? सासूबाई फार आजारी आहे म्हणा. आता काय म्हातारपण आलंय, वय झालं की. हाडं काम देत नाहीत. दुसरं काय, पुन्हा माझ्यावर शब्द नको म्हणून एक 10 दिवस तिकडं निघावं म्हणतोय. मग जा की. आणखी तुझ्यात व तुझ्या बायकोच्या स्वभावात बदल पडेल. शिवाय तुझी सासू लेकीला 4 चांगले शब्द पटवून सांगेल. तिच्यात झाली प्रगती तर झाली, पण तुमचं भांडण मिटावं असं मला वाटतं. मी तर काय पाहिजे म्हणून भांडण करतोय काय? पण ही बाईच वेगळी आहे. हिच्याबरोबर मी इतक्या दिवस कसा संसार केला हे मलाच माहीत. माणसानं माणसाशी माणसासारखं जगायला शिकलं पाहिजे. ही शिकवण कुठं आहे तिला? असं म्हणून सिनू घराकडे निघून गेला. यावर एक आठवडा निघून गेला. सिनू अजून सासूरवाडला गेला नव्हता, कारण त्याला रजा मिळाली नव्हती. पण घर शांत होतं. निसर्गानं आपलं रूप बदललेलं होतं. आता हिवाळा चालू होता. दिवाळीचा बोनस मिळाला म्हणून प्रत्येक रेल्वे कामगार खुशीत होता. दिवाळी आली हा एकच आवाज ऐकू येऊ लागला. सामानांची कपड्यांची खरेदी चालू होती. लहान लहान मुले आकाश दिवा किल्ला करण्यात दंग होऊन गेले. पण थंडीने फार जोर धरला होता. म्हातारी कोतारी माणसं गावात शेतात जाळ करून शेकोटा घेऊ लागली. इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो अशी प्रार्थना करीत आपल्या देशात बहुजन समाजामध्ये दिवाळी व नवीन वर्षाचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जात होता. स्वतःच्या व कौटुंबिक जीवनातील अडचणीवर दुःखावर मात करताना तेजोमय प्रकाशाच्या साक्षीने दिवाळी साजरी करण्याची परंपरा फार काळापासून चालत आली आहे. दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी असं कष्टकरी वर्गात दिवाळीचे रसाळ वर्णन केलं जातं. या दिवाळीत श्रीमंतापासून गरिबापर्यंत स्थान देण्यात आलं आहे. या भांडणाचा गुंता तसा न सुटण्यासारखा होता. मरणारा रात्र आडवी यावी याप्रमाणे यांचं जीवनचरित्र चालू होतं. सिनू अचानक आला. माझी साऊथ केबिन ड्युटी होती. गेल्याच आठवड्यात दोन्ही केबिनचे ओव्हर ऑइलिंग झालं होतं. सारेच लिव्हर व सिग्नल चांगले वर्किंग होत होते. आता 5 वर्ष कामात काही त्रास नाही असा मी मनात विचार करीत होतो. तेवढ्यात सिनू केबिनच्या पायऱ्या चढीत वर आला. म्हणाला, नमस्ते भैया, आज काय दिवस पाळी आहे काय? होय. काय म्हणते दिवाळी? चांगलीच म्हणायची. गरिबांची कसली आली आहे दिवाळी. फक्त या दिवाळीत चालू वर्षी शिमगा आला नाही म्हणायचा. आत्ता आणि काय झालं? चांगला पळून फटाकड्या वाजवीत होतास. अरे ऐन दिवाळीत शिट्ट्या काय घालीत होतास. चांगली मजा केलीस की. भांडण मिटलं सारं शांत झालं. आता आणि शिमग्याला काय झालं? या मानवी जीवनात कुणालाच काय सहन होईना.
सुख आलं तरी बोंब, दुःख आलं तरी डबल बोंब. घरपोड आता शांत आली आहे, पण सावित्रीनं एक किटकिट लावली आहे. ती आणि कसली? मागं मी म्हणालो नव्हतो सासूबाई आजारी आहेत, त्यात रजा मिळत नाही. या दिवाळीच्या सणामुळं गँगमध्ये कमी माणसं आहेत. माणसं आल्यानंतर रजा देतो असं मुकादम म्हणत आहेत. तोपर्यंत गृहमंत्र्यांना दम कुठं आहे? त्यांना वाटतं आई उद्याच मरते. मग सीख रजा काढ की. तोच विचार करतोय मी. आता एवढीच रजा काढणार, कारण खात्यावर रजा कुठं आहे. नाहीतर पुढच्या महिन्यात पगार येणार नाही मला. एकदा सासूला बघून यायचं. आता ती मरणाच्या वाटेवर आहे. पुन्हा आणि माझ्यावर शब्द यायला नको. जाऊ म्हणून सावित्रीला शब्द दिलाय मी. होय, तेही खरं आहे म्हणा. माणसानं एकमेकांच्या संकटला जायचं नाही तर केव्हा जायचं खायला? हे बघ, जाऊन ये, पण तिथं भांडत बसू नका. अच्छा अच्छा, मी आता तोंडाला कुलूप लावलंय. माणसाचा जन्म सारखा सारखा आहे काय? इथंच नाव कमवून जायचं. वरच्या देवाची सुटली दुरी, खालचे देव बोंब मारी. कसं असेल तसं रेटत पुढं न्यायचं असं मी ठरवलंय आता. आलेल्या परिस्थितीला माणसानं तोंड दिलंच पाहिजे. घरोघरी मातीच्या चुली. प्रत्येक माणसाची कथा व व्यथा वेगवेगळी आहे. सावित्रीला 4 शब्द पटवून सांग म्हणावं तुझ्या सासूला. झाला एवढा तमाशा पुष्कळ झाला. निदान तिच्यात व तुझ्यात सुधारणा तरी होईल. भैया, तमाशा पाहिजे म्हणून कोण करतंय? चांगल्या ठिकाणी खाता येत नाही एखाद्या माणसाला, याला आपण काय करणार आहोत? आमचं सारं प्रयत्न फोल ठरलं. ज्या बाईला संसारात चांगलं बोलता येत नाही, नाती कळत नाहीत, ती बाई संसार काय करणार? या आठवड्यात मिरजेला दवाखान्यात जाऊन सीक करतो व येतो सासूबाईला भेटून. पण हल्ली तुझं पिण्याचं प्रमाण वाढलं आहे, ते बंद कर आणि विचारानं निर्णय घे. माणसाचा जन्म एकदाच आहे. चांगलं राहणं व वागणं यातच भलेपणा आहे. माझं घरसुद्धा दारूतच बुडलं. काय झालं सरळ? तेवढ्यात घरातून हाक आली. सिनू माझा निरोप घेऊन घराकडे गेला व मी मनात विचार करू लागलो, पुढे यांचं कसं व्हायचं? या युगात माणसं जन्म घेतात, बरं वाईट जीवन जगतात, सारं काही इथंच सोडून जातात. हे अजून किती दिवस चालणार यांचं? सिनूच्या मागची 7.5 आता संपत आली आहे असं मला वाटलं. दीपावलीच्या अगोदरपासून त्याच्या घरात भांडण नाही. एकाएकी हा चमत्कार कसा झाला, असा हा विचार मी मनात करीत होतो. काय यामागं दुसरी काय भानगड असावी? माझं दुसरं मन म्हणत होतं, माणसं संसारात पडतात, संसार करतात आणि शेवटी तिरस्कार करून या जगातून चालती होतात. संसारी माणसांची मतं विचारात घेतली म्हणजे मनोरंजन होतं. यात कुणी मुलाचा तिरस्कार करतात, तर कुणी पतीला किंवा पत्नीला दोष देतात. यात जे चांगलं आहे त्याचं श्रेय ते स्वतःकडे घेतात. जे वावगं किंवा उणं आहे त्याचे खापर संसारावर फोडतात. अशा सर्व संसारी जीवांना खरे संसार दर्शन होते. विटे भागात रेणावी या गावची असुशिक्षित श्रीमती शहाबाई यादव यांना एक प्रकारची उपजत बुद्धी होती. त्यांना एक पाहण्याची मोठी दृष्टी होती. त्या शिकल्या नव्हत्या, पण कवयित्री म्हणून फार जाणत्या होत्या. त्या संसाराविषयीचा भाव आपल्या कवितेतून व्यक्त करीत होत्या. त्यांचा भाव मोठा. त्या बसल्या बसल्या कविता करीत शेवटी सांगत, पोरांनो, हा संसार म्हणजे खेळ नव्हे. पती पत्नीने समजुतीने घेतलं पाहिजे. तुम्हाला सुख पाहिजे, दुःख कोण उचलणार? शेत म्हटले की तण आलंच, डर म्हटलं की भांडणे आलीच. माणसाला जेवढे हवे असेल तेवढेच हवे आणि नको ते नसावे, ही माझी इच्छा आहे. घरातील भांडणं, हेवे दावे, राजकारण, गजकरण आणि हा संसार, हा जगाचा इतिहास तरी घडला असता का? संसार म्हणजे उभ्या जीवनाचे चित्र आहे, असे ते सांगत.
मग याप्रमाणे माणसाने नक्की काय करावे बरे? दिवस पुढे पुढे पळत होते. सिनूच्या घरातील भांडणं जवळजवळ मिटली होती. मला त्याच्या तोंडावर आनंद दिसत होता. भांडणं चालू झाल्यापासून त्याने देवधर्म पूजा अर्चा सोडली होती, पण आता त्याच्या कपाळावर गंधाची टिकली दिसत होती. तो केव्हा केव्हा देवाला नावे ठेवायचा, शिव्या द्यायचा, पण मला वाटतं खरे भक्तच देवाला शिव्या देतात. त्याचा चेहरा रागीट दिसला की घरात भांडणाचे तुंतुणे आहे असं समजून जात होतो मी. पण राखेत धुपणारे लाल बुंद आगीचे निखारे कधी फुलतील याचा नेम सांगता येत नाही. कारण हे फार दिवसांपासून धुपलेलं भांडण आहे. याचा शेवट म्हणजे दोघांपैकी एक जण निघून जाणे. त्यात दोघांचं शिक्षण नाही, त्यामुळे सुसंस्कृतपणा जवळ नाही. या जगात माणूस म्हणून जगायचं असेल तर शिक्षण घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण गरिबीच्या वाट्याला कुठलं आलंय शिक्षण? दुसरी किंवा तिसरी मुलगा किंवा मुलगी शिकली तर त्यांचे आईवडील मुलांना शाळेतून काढून टाकतात, मुलीला घरकाम लावतात व मुलाला स्वतःबरोबर शेतीवर कामाला घेऊन जातात. त्यांच्या मागे संसार व पोट लागलं आहे. यातून उभ्या आयुष्यात काय उन्नती होणार हे ग्रामीण भागांचं चित्र दिसत आहे. सिनूचं व सावित्रीचंही हेच झालं आहे. पोक्त्या वयात लग्न न झाल्यामुळे संसार हा काय असतो, पैसा मिळवाय काय काय करावं लागतं याचा जणू अभ्यास कमी. सिनू काल सीख रजा काढून सासूकडे बसवराबादला गेला होता. त्याच्या घराला कुलूप लावलेलं दिसत होतं. सिनू, सावित्री, मंगम्मा व लहान मुलगा सुरेश आला म्हणून सावित्रीच्या आईचं दुःख जणू पळूनच गेलं. सिनूच्या मेहुण्याने गेली 4 दिवस त्यांचा चांगला पाहुणचार केला. खायला रोज नवीन नवीन पदार्थ, फिरणं, सिनेमा पाहणं यात त्यांचे 10 दिवस कसे गेले हे कळलंच नाही. सिनू म्हणाला, मामी मी उद्या निघायचं म्हणतोय. अजून राहा की 2 दिवस. मेहुणा म्हणाला, छे छे, माझी परवा अखेर रजा आहे. झाला एवढा पाहुणचार ठीक आहे. भाऊजी तुमचं भांडण मिटतंय का नाही? आता गेली 3-4 महिने कुठं भांडण आहेत? विचारा की सावित्रीला. सावित्रीला काय विचारायचं आहे? तिचा चेहरा सांगतो. नेहमी तिचा फुलासारखा असणारा चेहरा आल्यापासून बघतोय रंजीसच आहे. तिच्या तोंडावर तेच कुठं आहे? रोजच्या तिच्या कटकटनं तोंडावर तेच कुठून येणार? का रोज घरात खायला कमी आहे का विचार तुझ्या बहिणीला. खायला असून काय करायचं आहे? तुझा शब्द कुठं चांगला आहे? जगाच्या आगळे तू एक नवरा झालास. जरा माणसात या. 4 पायाच्या जनावरासारखं वागू नका. त्या मुक्यांना शिस्त आहे, पण तुमच्याजवळ कुठे आहे? तुझी बहीण शिस्तीची आहे का? मला फार बोलायला लावू नको आणि शेवटी भांडण नको. तुझ्या बहिणीला वरनं जेवण दिलं नाही, पण गेली वर्षे तिनंच तमाशा केला. माझ्या संसारात झालेली हानी कोण भरून देणार? त्यामुळे मी पुष्कळ सहन करून घेतलंय. मला वाटत होतं लग्नानंतर हिच्या चांगली सुधारणा होईल, पण तसं काहीच झालं नाही. पण सुधाराय तिला संधी कुठं दिली? सारखीच बहिणीची बाजू धरून तिचं अन्न बंद केलं. असं कोण म्हणतं? हातच्या काकणाला आरसा कशाला पाहिजे? म्हणजे इतक्या दिवस फोन करून कान भरले तुझे, तरी मी एवढ्या दिवस म्हणत होतो की हिच्या वागण्यात बदल कसा झालाय. खाली मुंड्या आणि पाताळ धुंडी. तुम्ही तिला 4 शब्द समजावून सांगाल असं माझ्या मनाला वाटत होतं. यासाठी मला इथं रजा काढून बोलवलं की काय? भाऊजी तोंड सांभाळून बोला. नाण्याच्या नेहमी 2 बाजू असतात. या चुकी दोघांची आहे, पण जास्त चुकी तुमची आहे म्हणून बोलावं लागतंय मला. एकुलती एक बहीण माझी. तुम्ही तिचा नवरा. तिच्या अंगावर गुंजभर सोनं नाही, कपडा बरोबर नाही. तिला 2 टाईम जेवाय दिलं म्हणून तुमचं काम झालं हे विसरू नका. वा रे सावित्रीचा सत्यवान नवरा. नवरा का गोल फिरणारा भवरा? तोंड सांभाळून बोल. मगापासून फार ऐकून घेतलं तुझं. तू काय करणार आहेस?
ज्याला बायको सांभाळायची अक्कल नाही त्यानं लग्न का करावं? तू 2 पैशांचा रेल्वे कामगार. सावित्रीच्या काळजीनं माझा दादा गेला. माझ्या आईचं कपाळ पांढरं पडलं. आम्हाला व माझ्या बहिणीला त्रास देऊन तुला काय मिळालं? आता तुम्ही व तुमची बहीण जावा इथून निघून. बसा बहिणीला बिटीत घेऊन. खबरदार पुन्हा असं बोललास तर. तुझ्या धर्मात बहिणीला मिठीत घेऊन बसण्याची रीत आहे काय? असं म्हणून सिनू मेहुण्याच्या अंगावर धावून गेला व सावित्रीनं त्याला ढकलून दिलं. मंगम्माने सिनूच्या हाताला धरून उभं करून ती म्हणाली, दादा, ही भांडणं माझ्यासाठी आहेत. मी जाते कुठंतरी लांब निघून. इथं आपल्याला का बोलावलंय कळलं मला. मग जा की रेल्वे खाली. काय सुत्तक येतंय मला? चांगली नशिबाला घासून आलीस माझ्या. लहानपणी मेली असतीस तर कपाळाची कटकट तरी गेली असती. सावित्री म्हणाली, सावित्री, तोंड सांभाळून बोल. त्यापेक्षा तू का रेल्वे खाली नाहीस? ती काय बसून खाते? 4 घरची धुनी भांडी करते ती. या ठिकाणी तुझी बहीण असती तर तू काय केली असतीस? तिला अशी वागणूक दिली असती? तुला माझी बहीण जड वाटते. मग म्हातारपणी तू काय मला सांभाळणार आहेस? तिच्या पुढील भल्यासाठी मी विमा उतरला आहे. त्याचं पित्त आलंय तुला, हे काय मी आज ओळखत नाही? बाईनं बाईच्या मानानं राहावं, त्यालाच गर्तिनीची लेक असं म्हणतात. लग्न झाल्यापासून मी फार सोसलंय तुझं. आता मी मेल्याशिवाय हा वाद संपणार नाही. असं कशाला म्हणता? आम्ही काय तुमच्या बहिणीला सोडा म्हणत नाही, पर संसार तुमचा आहे हे विसरू नका. सिनूची सासू म्हणाली, आता तुम्ही काय मोठा संसार करून दाखवला? 20 एकर जमीन घेऊन दाखवली, पण तुमच्याजवळ माया अथवा प्रेम नाही. घरातील सारी माणसं मरावीत, आपण एकटंच राहावं असं या सावित्रीला वाटतंय. सारखी मंगम्माचा पाय उतारा करते, हाणून पाडून बोलते. हे तुमचं शिक्षण? तुमची मुलगी खुशाल घेऊन बसा. माझा मुलगा द्या, बघतो सांभाळायचं होतंय काय. मुलाची भाषा करू नकोस. असलं हे पुराण कुणाला सांगता? मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. घरातून जातोस की कसा, का धक्के देऊन बाहेर काढू? पोपटाला पंख फुटलेलं दिसत्यात म्हणूनच जीभ लय वळवळ करायला लागली. प्रसंग आला तर जीभसुद्धा कापावी लागेल. असं म्हणून सिनूचा मेहुणा पुन्हा त्याच्या अंगावर धावून गेला व सिनूच्या कानपाडीत लगावली. त्याच्या मेहुण्यानं सिनूला मारहाण चालू केली. मंगम्मा मध्ये जाऊन त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करीत होती. सावित्री व तिची आई गप्प बसली होती. मंगम्मा सारखी ओरडत होती, माझ्या भावाला सोडा, माझ्या भावाला सोडा, मी तुमच्या पाया पडते, अशी ती सारखी म्हणत होती. पण दोघंही एकमेकांना कमी नव्हते. एकदा तो त्याच्या खाली जायचा, एकदा तो त्याला खाली घ्यायचा. अशी दोघांची हाणामारी बराच वेळ चालली होती. या दोघांच्या भांडणाचा सूर ऐकून शेजारी धावले. अगोदर त्यांनी ही भांडणं सोडवली. त्यापैकी एक जण म्हणाला, अरे तुम्ही माणसं आईसा का हैवान? यात कोण परका हाय आणि काय ग सावित्री? स्वतःच्या नवऱ्याला भावाकडून मार देत आहेस? तू बाई आहेस की कोण? होय आबा, ही आत्तापर्यंत बाई होती, पण आता पुरुष म्हणूनच ती जगणार आहे. लई ताप दिला माझ्या बहिणीला. गेली कित्येक वर्ष ऐकून ऐकून कान किटलत माझं. या ठिकाणी तुमची मुलगी असती तर तुम्हीही माझ्यासारखंच केलं असतं. या बहिणीनं भावाला 1-2 सांगून पती पत्नीची माया तोडली. रक्ताची नाती नुसती सांगाय असतात आबा, पण जोडलेलीच माणसं देवगुणाची असतात. हे बघ पोरा, सावित्री ही तुझी बहीण आहे. तिला तांदळाच्या गाठी नशिबात होत्या म्हणून प्रभू रामचंद्रानं सुद्धा सीतामाईबरोबर 14 वर्ष वनवास संसार केला. पण सावित्रीला 14 दिवस सुद्धा त्रास नाही. पाहुण्याला सोन्यासारखी नोकरी आहे, एक छानपैकी मुलगा आहे. फक्त प्रश्न आहे या मुलीचा. ही सुद्धा लग्न होऊन जाईल सासरी. मग कोण आहे घरात दुसरं? का उगाच भांडणाने रक्तपात करीत बसलाय? आणखी एक लक्षात ठेव पोरा,
गोमेचा एक पाय मोडला म्हणून तिला काय फरक पडत नाही. आबा, तुमचं सारं हे खरं आहे, पण यांना आत्ता सुधारायला संधी आहे. पण मी माझ्या बहिणीला आता पाठवणार नाही. यांच्या डोक्यातलं किडं झडू देत. संसार हा काय आहे याची निदान अक्कल तरी येईल. बघा आबा, माझीच हा अक्कल काढतो आणि मला मारहाण करतो. हा काय न्याय झाला? तुम्ही एक देवासारखं धावून आला म्हणून बरं. ऐ, चल ग मंगम्मा, घेऊ दे त्याच्या बहिणीला ठेवून जन्मभर. चुंटे वाचून खोकला गेला म्हणायचा. याचा कावा कळून आलाय मला. हा माणूस डाकू आहे. आईची तब्येत बरी नाही म्हणून फोन करतो आणि इथं भांडणांचा तमाशा उभा करतो. माझ्या व माझ्या बहिणीच्या मरणावर उठला आहे हा. सिनू म्हणाला, मी कशाला तुझ्या मरणावर उठू? किडक्या सापावर कधी उपकार करायचं नाहीत. ही आमच्या घराण्याची रीत आहे. त्या सापाला ठेचून मारलं पाहिजे, पण मेलेल्या माणसानं मारण्याची माझी इच्छा तर कधीच नाही. त्याच्या मरणानं तो मरणार आहे. सिनूचा मेहुणा म्हणाला, अरे पोरांनो, भांडता कशाला? यात कोण परका आहे काय? चुलीचं लाकूड चुलीला जळाय हवं. मुलीची जात काय घरात ठेवून घ्यायची काय? ती तुझ्या घरची 2 दिवसांची पाहुणी असते. आबा म्हणाले. सिनू व मंगम्मा रागानं बाहेर पडले व रेल्वे गाडीत येऊन बसले. सिनू फार बेचैन झाला होता. त्याचे डोळे दारू पिल्ल्या माणसावानी लाल भडक झाले. त्याला काहीच सुचत नव्हतं. मंगम्मा या भांडणामुळे मुकी झाली होती. तिला तिच्या जीवनाचा पुढील विषय डोळ्यांसमोर येत होता. या भांडणाला मिटण्याच्या दृष्टीनं काय तोडगा काढावा हा दुसरा विचार मनात करीत होती. रेल्वे गाडी भरधाव वेगानं पळत होती. ही दोघंही एकमेकांशी बोलत नव्हती. भांडणाचे विचार चक्र व मारहाण हे सिनूच्या लक्षातून जात नव्हतं. गाडीच्या वेगाबरोबर झाडे पळत होती. मोठमोठे डोंगर पळत होते. बारीक सारीक स्टेशने पास होत होती. याबरोबर दोघांचे विचारही पळत होते. तेवढ्यात चहावाला गाडीत चाय गरम, चाय गरम असं ओरडत आला. मंगम्मा सिनूला म्हणाली, दादा, चहा घेतोस? मला नको, तू घे. सकाळपासून मी भांडणात न्हावून गेलोय. चहा पिण्याची इच्छा नाही माझी. ते काय नाही, आता डोक्यातला सारा विचार काढ. आता पुढं काय करायचं ते ठरव. वहिनीनं हा डाव साधला. ये चहावाला, दो चाय दो. चहावाल्यानं 2 चहा भरून दिला. सिनू व मंगम्मा चहा पिऊ लागली. एक्सप्रेस गाडीने आता चांगलाच वेग घेतला होता. चहा पिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर बदल जाणवत होता. लाल झालेले डोळे हळूहळू निवळत होते. गाडीचा डबा अधूनमधून हलत होता. गाडी आता हुबळीजवळ करत होती. या एक्सप्रेसमधून हुबळीला उतरून तिथून लिंग एक्सप्रेस पकडून मिरजेला जायचे हा विचार त्याच्या मनात सारखा येत होता. त्याचं मन म्हणत होतं, जगाच्या पद्धतीनं मी लग्न करून झक मारली व ही अवदसा माझ्या गळ्यात पडली. माणसाच्या मनानं जे असतं तेच प्रकट होणार. झाडांना प्रत्येक वर्षी नवीन पालवी फुटते. ती का त्याच्या पूर्वीच्या पालवीपेक्षा निराळी असते? बाहेर झाडाला पालवी फुटली आहे, पण पालवी तीच आहे. अशी आनंदाची पालवी सावित्रीला का दिसत नाही? या भांडणात उलट तिने स्वतःच्या भावाला माझ्या अंगावर सोडला आणि तमाशा पाहत उभी राहिली. गोड बोलून तिनं माझा गळा कापला. आई आजारी आहे म्हणून बहाणा केला. तेवढ्यात मंगम्मा म्हणाली, दादा, हुबळीजवळ यायला लागली आहे. आता डोक्यातून विचार काढून टाक. वहिनीला येऊ दे घराकडं, मग काय करायचं ते ठरवते. आता तू ठरवू नकोस, मी ठरवणार. तिला घरात कोण घेतंय? आजपासून मी तिला मेलो आहे. स्वतःच्या नवऱ्याला आईच्या घरी बोलवून नेते आणि भावाकडून मार देते काय? ही नुसती सावित्री नव्हे मंगम्मा, एक हाडळ आहे, हाडळ. सत्ययुगात सावित्रीने स्वतःच्या नवऱ्याचा प्राण यमाकडून परत आणला. पण या सावित्रीनं स्वतःच्या नवऱ्याच्या प्राणावर उठली आहे ही. आता मी हिला सोडणार नाही. कोर्टात जावं लागलं तरी मला पर्वा नाही.
परंतु आता या सापाला ठेचून मारणारच. दादा, ती एक बाई माणूस, तिने एक चूक केली म्हणून आपण करायची का? तुला या रेशीम गाठी तुटणार आहेत असं वाटतंय काय? त्यात हा लहान मुलगा आईविना पोरका पडेल. माय लेकरांची नाती कधी तोडू नये म्हणतात. ते पाप फार मोठं आहे असं म्हणतात दादा. असा आडवा एखादा प्रसंग आला तर पोर बी कापावं लागतंय. आता मी माणूस नाही, एक सैतान म्हणून वावरणार आहे मी. मला जीवाची फिकीर नाही. आता फक्त मी आत्तापर्यंत माझ्या बहिणीसाठी जगलोय. बायको आता वैरीण झाली. दादा, भटजीच्या साक्षीनं तुझं लग्न झालं. लग्न म्हणजे गंमत वाटतं का तुला? उद्या हा समाज तुला नावं ठेवणार आहे. का उचलली जीभ लावली टाळ्याला अशानं देव तुला क्षमा करणार नाही. आता देवाचं नाव माझ्या पुढं काढू नकोस. कित्येक वर्ष देव देव करतोय मी. काय दिलं देवानं? या जगात देव खरा असता तर मेहुण्याच्या अंगाचा संचार करून मला मार दिला नसता. अगं, कसला तुझा दगडी देव, त्याला काळीज आहे काय? पण त्या दगडी देवाला सुद्धा पावसाचं भ्या आहे, हे बी विसरू नकोस. मंगम्मा, गप्प बसून माझ्यावर डाव साधणारा देव नव्हे. म्हण आहे, देव असे सांगू तू कुणाचे भले केले, तुझ्या जे जे नादी लागले त्याची तू बुडवलीशी घरे. याप्रमाणे मला तो बुडवाय बसला आहे. हे सारं सोड. आपल्या किर्लोस्कर वाडीजवळ कृष्णा नदी आहे. ती नदी म्हणजे माता. या मातेचं सहस्र तरंग अंगाला लागून तुझा उदासीनपणा जाईल. ही माता हजारो हातांनी तुला न्हाऊ घालील. पण हा वाईट विचार डोक्यातून काढून टाक. मंगम्मा, कुठं नदीला आंघोळ करून हे प्रश्न मिटणार आहेत काय? या कामासाठी आपण देव देव काय कमी केले का? पण देवाला माझी नाही दया आली. तेवढ्यात हुबळी स्टेशनला गाडी येऊन थांबली. हातात 2 पिशव्या घेऊन सिनू व मंगम्मा गाडीतून खाली उतरले. लिंग एक्सप्रेस रात्री 9:30 वाजता हुबळीतून सुटणार होती. स्टेशनवर फक्त त्यांना आता 1 तास थांबावं लागणार होतं. म्हणून मंगम्मा म्हणाली, दादा, गाडी सुटाय अजून 1 तास टाईम आहे. रिक्षा करून सिद्धार्डू मठात जाऊन यावं म्हणते मी. सोड ग मठ. त्या मठात देव कुठं आहे? आणि तिथं आपण जाऊन काय करायचं? मला मेहुण्यानं मारलं, तू त्याचं डोकं फोड म्हणून सांगू देवाला? माझं ऐकून देव त्याचं डोकं फोडणार आहे का? चल वेडी कुठली. माझं भांडण मिटवायला मी काय देवाला पैसे दिले आहेत काय? गेली 4 वर्षे माझ्या सुखी संसाराची राख रांगोळी झाली. काय देवानं माझं चांगलं केलं सांग की? माणसात देव पण नाही, देवात देव पण नाही. तो कसला आलाय देव? सिनू म्हणाला. सिनू असं म्हटल्यावर मंगम्मा काहीच बोलली नाही. तिनं एका बाकावर पिशव्या ठेवल्या. पाहावं तिकडं स्टेशनात माणसंच माणसं. लिंग एक्सप्रेस हुबळी स्टेशनाला येऊन उभी राहिली. सिनू व मंगम्मा यांना गाडीत जागा मिळाली व त्यांचा मिरज प्रवास चालू झाला. मंगम्मा काही वेळेतच झोपी गेली. पण त्या दिवशी सिनूला रात्रभर झोप लागली नाही. तो माशासारखा तडफडत होता. जिच्याबरोबर गेली काही वर्ष संसार केला, आता 30 दृष्ट झाले आहे. आता आपल्या जीवनात काय अर्थ आहे? आता जगून तर मी जीवनात काय प्रगती करणार आहे? रात्रभर तो विचारत होता. सकाळ झाली. कुणीतरी म्हटलं, मिरज आलं. मंगम्मा उठली. तिनं आळोका पिळोका दिला. ती दोघंही गाडीतून उतरली. तोंड धुवून चहा घेतला व सिनू म्हणाला, मंगम्मा, काय? मी म्हणतो आज ड्युटी सर्टिफिकेट घेऊनच कोल्हापूर नागपूर गाडीनं वाडीला जाऊया. जशी तुझी इच्छा. सिनूने दवाखान्यात जाऊन रुल्ली डॉक्टरकडून फिट सर्टिफिकेट घेतलं. दुसऱ्या दिवशी सिनू रेल्वे कामावर हजर झाला. मंगम्मा आता घरात एकटीच होती. घरात वहिनी नाही अथवा लहान सुरेश नाही. एकटीला जणू घर खायला उठलं. फक्त बहीण भावांचं जेवण, 4 भांडी व 1 दिवसाआड कपडे, हे काम झाल्यावर दिवसभर ती रिकामीच. तिला टाईमपास काय होत नव्हता. केव्हा ते शेजारी जाऊन बसू लागली. घर कसं खायला उठलं होतं.
वहिनीनं आमच्याशी असं का वागावं? आई आजारी आहे असं का भासवावं व दादाला तिथे का मारहाण करावी? जणू हे कोडच तिला सुटत नव्हतं. जगात अनेक वहिन्या आहेत, मग ही दादाशी असं का वागते? तिचं दुसरं मन म्हणत होतं, हिची बाहेर काहीतरी भानगड असावी. हिला माझा दादा पास नाही का? पण छे, पास आणि नापास आता प्रश्न येतोय कुठे? त्याला तरी आता एक मुलगा झाला आहे का दादाला मारायचा बेत आहे? पण हे सारं कसं शक्य आहे? वहिनीला तिचा भाऊ रणकी करणार आहे का? जरा असं झालं तर मी काय म्हणून जगावं? दादाच्या मेहुण्याचा वाईट कावा सांगता येणार नाही. तो आता गुंड झालाय, त्याला नाती कळत नाहीत. दादाच्या जागेवर वहिनीला गव्हर्नमेंट नोकरी, पेन्शन, फंड याच्यावर डोळा असावा. पैशासाठी माणूस काय करीत नाही, सारं करतो असाच डाव असावा. या साऱ्या शंकांचा महापूर मंगम्माच्या डोळ्यांपुढे ओसांडत होता. पैसा हा क्षणभंगूर आहे, यामुळे रक्ताची नाती तुटतात हे विचारवंताला समजणार, पण सांगून सवरून दरोडेखोर माणसाला त्याचा काय उपयोग? दादाचा मेहुणा आता माणूस राहिला नाही. माणसातलं माणूस पण हरवून बसला आहे तो. त्याच्या नसा नसात सुडाचं रक्त उसळत आहे. सुडाच्या भावनाने पेट घेतलं आहे. यात आता आमचं कसं होणार? पण छे, वहिनी यातला काही प्रकार करू देणार नाही. मी परक्या घरचं देणं आहे, पण दादाशी असं वागणार नाही. कितीही झालं तरी ते पती पत्नीचं नातं आहे. हे नातं कुणीही तोडू शकत नाही असंही तिच्या मनाला वाटत होतं. पण स्वतःच्या भावाचं ऐकून व आईचं ऐकून भावाच्या जीवावर नाटक बेतलं तर काय सांगावं? मंगम्माला त्या दिवशी काहीही सुचत नव्हतं. बारक्या सुरेशची गोंडस प्रतिमा तिच्या डोळ्यांसमोर दिसत होती. या सुखी संसारात इतका छान मुलगा झाला आहे, खरं तर यांना आनंद व्हायला हवा, पण इथं तर सारं दुःख भरलं आहे. काय म्हणावं या जोडप्याला? याला काय भांडणं म्हणतात? माणसानं माणसासारखं वागावं असंही तिच्या मनाला वाटत होतं. सिनू व मंगम्मा आल्यापासून सावित्रीचे पत्र अथवा फोन आला नव्हता. ती मलकातगिरीत चांगली सुखात होती, पण इकडे सिनूचा व मंगम्माचा जीव तिच्या वाटेकडे लागला होता. कसलीही झाली तरी ती माझी बायको आहे. सुखाची वाटेकरीण ती नसली तरी दुःखाची तरी वाटेकरीण आहे. पदरात पडले ते पवित्र म्हणायची वेळ आली आहे. या उघड्या जगात कोण सुखी आहे? जगात दुःखितांची संख्या जास्त आहे. पती व पत्नी हे दोन जीवांचे जोडपे संसार कर्मकांड करायला या पृथ्वीवर पाठवलं आहे, पण या संसाराच्या खेळात काही वेळा अपयशी ठरतंय. त्याला कोण काय करणार? या जगाच्या इतिहासात निश्चित स्वरूपात कोणाला सुख आहे याचं नाव जगाच्या इतिहासात असेल का? माणूस आयुष्यात चुकतो. सावित्री चुकली असेल, तिला क्षमा करायला हवी. ती बाई आहे. बाईप्रमाणे पुरुषाला किंमत आहे आणि पुरुषाप्रमाणेच बाईला किंमत आहे. पण त्या दिवशी ते आबा म्हणत होते की चुलीचं लाकूड चुलीत जाळायला हवं. त्यांचं बरोबर आहे. वयस्कर जुनी माणसं ज्ञानी असतात, पण आमच्यासारख्या तरुणांना त्यांचे विचार आचार पटत नाहीत. त्यांचे विचार आता पटायला लागले आहेत मला. ऐन जवानीच्या भरात आम्ही तरुण रक्तात काहीही करतो, पण हे चुकीचं आहे. त्यात हे कलीचे वारे वाहत आहे. म्हणून तरुणांना मध्यम वयाच्या माणसांनी व म्हाताऱ्या माणसांनी कसं वागावं हे शिकवलं पाहिजे. मोठ्यांचा आदर सत्कार व पाहुणचार केला पाहिजे असं म्हणतात, पण कोण करतं हे सारं? बोलणं आणि वागणं यात फरक असतो. सिनू हा सारा विचार करीत होता. घरात बाई नसली की घराला घरपणच राहत नाही. क्षणाचं भांडण हे काय भांडण आहे का? घरात माणसांच्या गर्दीप्रमाणे भांडीसुद्धा वाढत असतात. ही भांडी भांड्याला लागून थटतातच की. ते काय नाही. सावित्रीला या आठवड्यात फोन करायचाच. मागचं सारं वैर विसरायचं व माणूस म्हणून जगायचं. यातच आपला व आपल्या संसाराचं भलेपण आहे. टाळी एका हाताने वाजत नाही.
ही म्हण जुनी असली तरी अर्थपूर्ण आहे. एखाद्या बाईला नाही अक्कलदाढ लवकर येत. संसार हा विषय सारासार करून करायचा असतो. सिनू हा फार हुशार होता. सावित्री जाऊन आता 1 महिना संपत आला होता. सावित्री येत नव्हती. तिचं पत्र येत नव्हतं. ती फोनवर येत नव्हती. त्यामुळं सिनू व मंगाम्मा मनात नाराज झाली होती. घर जणू त्यांना खायला उठलं होतं. माणसांशिवाय माणूस नाही, फुलांशिवाय बागेला शोभा नाही, बकऱ्याशिवाय उरूस नाही, ही माणसांची शाळा आहे. मला माझ्या बायकोनं बाजारातला बाहुला केला आहे, मग नुसत्या हेडमास्टरला काय किंमत आहे. सावित्री व मेहुणा जणू माझ्या मरणावर टपले आहेत. हा भिंतीवर टांगलेला माझा सावित्रीचा लहान मुलगा व चंगम्माचा फोटो आहे. मुलाच्या वाढदिवसाला काढलेला. त्यावेळी घरात आनंदी आनंद होता. खाण्यापिण्यापेक्षा घर आनंदाने असावे. हा आनंदात काढलेला फोटो पण या रंगीत फोटोत मी दिसणार नाही. जिच्यावर प्रेम केलं ती या भांडणात सोडून गेली. तिनं गोड बोलून मला मारहाण केली. तिनं माझा विश्वासघात केला. आता मी माणूस म्हणून का जगावं. मी पांगळा झालो. एका बाईनं मला हरवलं आहे. काही माणसं म्हणतात कर्तव्य माणसं श्रेष्ठ, पण आता बाई श्रेष्ठ आहे. इंदिरा गांधी ही बाई होती, पण कर्तव्यानं ती मोठी ठरली. पुरुषाच्या जागेवर पंतप्रधान म्हणून बसली. राज्यकारभार तिनं चांगला केला. तिनं अखंड भारत देश सांभाळला. गोरगरीब अनाथांना अभय दिलं. पण या बायकांना साधं घर चालवायची अक्कल नाही. एक बाई इतके करू शकते, पण या बायांना संसार चालवता येईना. आपलं तुपलं कळेना, नाती कळेनात. ही काय रीत झाली का. सिनू या विचारात बेचैन झाला होता. कामावरून आला की तो दारूच्या दुकानाकडे पळत होता. तो हल्ली फार प्यायला लागला होता. दुकानातून तो 3 बाटल्या रोज घरी आणत होता. खिशात 2 बाटल्या घालून तो अचानक माझ्या जवळ आला व म्हणाला, भैया कुठे होतास तू. 1 महिना होऊन गेला, भेट नाही. काय रजेवर होता की काय. छे छे, रजा कुठली मिळते या डोंबलात. इथं माणसांचा तुटवडा आलाय. पण तुमचं राव बरं आहे. गँगमध्ये भरपूर माणसे आहेत. एखादा कामावर नसला म्हणून काय फरक पडत नाही. पण इथं माणसांचा नेहमी शिमगा आहे. गेला महिना नॉर्थ केबिनला ड्युटी होती, म्हणून आपली गाठ पडली नाही. काय लेखन चालू आहे की नाही. होय, वेळ मिळेल तसा लिहितो. गेल्या महिनाभरात तसं लिखाण करता आलं नाही. या 8 दिवसात पैशांचं इनाम हा कथासंग्रह पूर्ण होईल. पण माझ्या कथेचं राहू दे. तू सासरवाडला गेल्यापासून मला काही वार्ता कळाली नाही. आता भांडण मिटलं ना. कथेचं राहू दे कसं. तुमच्यासारख्या माणसाकडून सारं काही समजतं म्हणून आणखी एकदा सांगतो, माझ्यावर काहीतरी लिहे. अशी ही रेल्वे सर्वंटची कथा आहे. प्रेम प्रकरण, खून व मारामारी हे सारे विषय आता जुने झाले आहेत. पूर्वीचे पाटील, इनामदार, भोसले हे सारे गेले. रेल्वे सर्वंट, त्यांचं जीवन, कामाची दगदग, संसार व घरात बायकोची भगभग, कमी पगारात होणारी ओढाताण, पैशासाठी पती पत्नींचं भांडण, हा विषय येऊ दे साहित्यात. मी माझी कथा आजवर तुला ऐकवली. सेनू, हे विषय अधूनमधून येत असतात. यात काय नवीन लिहायचं तूच सांग पाहू. तरी पण हल्ली जी मंडळी ठराविक लेखन करते त्यात सुद्धा दम नसतो. पण हे साहित्याचे रसग्रह थोडं बंद कर. तुझं भांडण मिटलं की नाही. काय रे, हल्ली फार पितोस म्हणे तू. मी इतक्या दिवस सांगून काय उपयोग झाला. भैया, कशाचं भांडण मिटतंय. उलट या भांडणाला आता वेगळं वळण लागलं आहे. भैया, मला मेहुण्यानं सासूरवाडीत मारलं. माझा अपमान झाला व सावित्रीला माझ्याबरोबर पाठवलं नाही. त्याला 1 महिना झाला. पत्र नाही, फोन नाही. ही काय रीत झाली का. हे भांडण आता मिटणार नाही. भैया, आता माझा यात शेवट आहे असं मला वाटतं. तसं काही वाईट बोलू नकोस.
मला फार वाईट वाटतं. उभ्या आयुष्यात भरपूर जगावं म्हणून माणसं प्रयत्न करत असतात आणि तू मरणाची भाषा करतोस. तू या जगातून निघून गेलास तर कुणाचं काय यात नुकसान होणार आहे? जो जातो त्याचे पाय घासाला मुकले असं म्हणून मला दुखवू नका. गेली कित्येक वर्षे मी तुझी कथा ऐकून घेतोय. त्याचा शेवट असा करू नकोस. तू माणूस म्हणून अजूनही जग. अरे बाबा, तुझ्या माघारी मंगम्माचं कसं होणार? मी असं म्हणता सिनूच्या डोळ्यात पाणी आलं. मला काय बोलावं ते कळेना. भैया, मी तुला उद्या भेटतो म्हणून घरी निघून गेला. मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत उभं राहिलो. आता बहीण भावांचं पुढं काय होणार या शंकात मी पुरा गुरफटून गेलो होतो. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.